कधी विचार केला आहे का? भारतामध्ये असं एखादं शहर तयार होत आहे जे पुढच्या काही वर्षात डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लाईफस्टाईलमध्ये मुंबईलाही टक्कर देऊ शकतं. एक असं शहर जिथे लंडनसारखं एंटरटेनमेंट अरिना असेल, जिथे ऑक्सफर्ड, हार्वर्ड लेवलच्या युनिव्हर्सिटीज जवळ येऊ शकतील, जिथे वर्ल्ड क्लास एअरपोर्ट, मेडिसिटी, मेट्रो नेटवर्क आणि फ्युचरिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल. तर हो, हे स्वप्न नाही, हे वास्तवात घडत आहे नवी मुंबईमध्ये. मित्रांनो, अलीकडे सिडकोचे MD विजय सिंघल यांच्या एका मुलाखतीत नवी मुंबईच्या भविष्यासंदर्भात अनेक मोठे खुलासे करण्यात आले. नवी मुंबई आता फक्त मुंबईचा भाग राहणार नाही, तर ती ट्रान्सफॉर्म होत आहे एक इंडिपेंडंट नॉलेज, हेल्थ आणि ग्लोबल बिझनेस हबमध्ये. आणि पुढील काही वर्षात या शहराचं रूप पूर्णपणे बदलणार आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या ट्रान्सफॉर्मेशनचा सर्वात मोठा आधार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. 25 डिसेंबर 2025 रोजी या एअरपोर्टवरून पहिली कमर्शियल फ्लाईट ऑपरेट झाली आणि फक्त काही महिन्यातच येथून सुमारे 160 फ्लाईट्स ऑपरेट होऊ लागल्या. दररोज जवळपास 22,000 पॅसेंजर्स या एअरपोर्टवरून प्रवास करत आहेत. डिसेंबर 2026 पर्यंत हा एअरपोर्ट फुल ऑपरेशनल कॅपॅसिटीजवळ पोहोचेल अशी अपेक्षा आहे. विचार करा, जिथे काही काळापूर्वी डोंगर होता, तिथे आज वर्ल्ड क्लास एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे. हा एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टवरील प्रेशर कमी करून MMRला ड्युअल एअरपोर्ट ॲडव्हान्टेज देणार आहे. इंटरनॅशनल एज्युसिटी पुढचा विजनरी प्रोजेक्ट आहे. इंटरनॅशनल एज्युसिटी नवी मुंबईला भारतातील पहिली मोठी एज्युसिटी बनवण्याचा प्लॅन आहे. एकाच ठिकाणी 10 फॉरेन युनिव्हर्सिटीज आणण्याचं विजन आहे. आतापर्यंत 6 युनिव्हर्सिटीजसोबत MOU साईन झाल्याची माहिती समोर आली आहे आणि ऑक्सफर्ड, हार्वर्ड, मॅकगिल सारख्या ग्लोबल इन्स्टिट्यूशनसोबत डिस्कशन सुरू आहेत. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना वर्ल्ड क्लास एज्युकेशनसाठी परदेशात जाण्याची गरज कमी होईल आणि तीच डिग्री कमी खर्चात भारतात मिळू शकते. मेडिसिटी अँड हेल्थ हब एज्युकेशनसोबतच नवी मुंबई बनत आहे हेल्थ केअर पॉवर हाऊस. येथे प्लॅन्ड आहे विशाल मेडिसिटी प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये US मधील मोठ्या हॉस्पिटल चेनचं अँकर हॉस्पिटल येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा प्रोजेक्ट फक्त हॉस्पिटलपुरता मर्यादित नाही. इथे असतील मेडिकल एज्युकेशन कॅम्पस, नर्सिंग कॉलेजेस, वेलनेस सेंटर्स, बायोटेक हब्स, रिसर्च फॅसिलिटीज. यामुळे नवी मुंबई मेडिकल टुरिझमचं फ्युचर डेस्टिनेशन बनू शकतं. नायना स्मार्ट सिटी आता बोलूया नवी मुंबईच्या सर्वात फ्युचरिस्टिक प्रोजेक्टबद्दल. नायना सिटी म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. सुमारे 22,500 हेक्टरमध्ये पसरलेला हा एक पूर्ण नवीन ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आहे. येथील इन्फ्रास्ट्रक्चर फ्युचर रेडी असेल. वॉटर अंडरग्राउंड, इलेक्ट्रिसिटी अंडरग्राउंड, इंटरनेट अंडरग्राउंड, प्लग अँड प्ले युटिलिटी सिस्टम्स, स्मार्ट ड्रेनेज, वाईड रोड्स आणि इंटिग्रेटेड प्लॅनिंग. साध्या भाषेत नायना म्हणजे भारतातील सर्वात ॲडव्हान्स सिटी प्लॅनिंग एक्झाम्पल्सपैकी एक. एरो सिटी आणि इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क एअरपोर्टच्या आसपास डेव्हलप होणार आहे 270 एकर एरो सिटी. दिल्ली एरो सिटी सारखा हा प्रीमियम कमर्शियल डिस्ट्रिक्ट असेल. यात असतील हॉटेल्स, कन्व्हेन्शन सेंटर्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, रिटेल स्पेसेस, हॉस्पिटॅलिटी झोन्स. तसंच खारघर भागात प्लॅन्ड आहे इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क, ज्याला भविष्यात न्यू BKC म्हणून पाहिलं जात आहे. मेट्रो अँड कनेक्टिव्हिटी रेव्होल्यूशन मोठ्या सिटीला वर्ल्ड क्लास बनवण्यासाठी कनेक्टिव्हिटी सर्वात महत्त्वाची असते आणि नवी मुंबईमध्ये सुरू आहे मॅसिव्ह कनेक्टिव्हिटी रेव्होल्यूशन. दोन्ही एअरपोर्ट्स जोडण्यासाठी 32 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन प्लॅन्ड आहे. यामध्ये 9 किलोमीटर अंडरग्राउंड आणि 23 किलोमीटर ओव्हरग्राउंड सेक्शन असेल. ही लाईन साऊथ मुंबई, कल्याण आणि तालोजाला एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी देईल. रोड कनेक्टिव्हिटीमध्ये अटल सेतूमुळे साऊथ मुंबई ते नवी मुंबई प्रवासात मोठा बदल झाला आहे, ज्यामुळे एअरपोर्टपर्यंतचा ट्रॅव्हल टाइम सिग्निफिकंटली कमी होणार आहे. अल्वे कोस्टल रोड एअरपोर्टला डायरेक्ट फास्ट ॲक्सेस देण्यासाठी विकसित होत आहे. तसंच 24 किमी एलिव्हेटेड कॉरिडॉर ठाणे ते एअरपोर्ट जोडण्यासाठी विकसित होत आहे. यामुळे ट्रॅव्हल टाइम फक्त 15-20 मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो. याशिवाय भविष्यातील ट्रॅफिक लक्षात घेऊन नवीन फ्लायओव्हर्स, आर्टेरियल रोड्स आणि जंक्शन अपग्रेड्स प्लॅन्ड स्वरूपात डेव्हलप केले जात आहेत. यामुळे नवी मुंबई फक्त कनेक्टेड सिटी राहणार नाही, तर ती फ्युचर रेडी ट्रान्सपोर्ट हब बनणार आहे. हाऊसिंग फॉर ऑल रेसिडेन्शियल डेव्हलपमेंटमध्ये सिडको ॲग्रेसिव्ह एक्सपान्शन करत आहे. 67,000 अफोर्डेबल होम्स डेव्हलप करण्याचा प्लॅन आहे. यापैकी 35,000 ते 40,000 होम्स आधीच तयार झाल्याचं सांगितलं जात आहे. या होम्सची किंमत अंदाजे 25 ते 40 लाख रुपये रेंजमध्ये असू शकते आणि क्वालिटीच्या बाबतीत हे प्रोजेक्ट्स अनेक प्रायव्हेट बिल्डर्सपेक्षा बेटर मानले जात आहेत. एंटरटेनमेंट अरेना
लाईफस्टाईलमध्ये लीप घेण्यासाठी प्लॅन्ड आहे एक मॅसिव्ह एंटरटेनमेंट अरेना. हा अरेना लंडनच्या फेमस O2 अरेनासारखा डेव्हलप करण्याचा व्हिजन आहे. सुमारे 10 एकर एरियामध्ये हा प्रोजेक्ट प्लॅन्ड आहे. फ्युचरमध्ये इथे होऊ शकतील इंटरनॅशनल कॉन्सर्ट्स, स्पोर्ट्स इव्हेंट्स, लाईव्ह शोज, 24/7 एंटरटेनमेंट ॲक्टिव्हिटीज. मित्रांनो, एअरपोर्ट, एज्युसिटी, मेडिसिटी, नायना, एरोसिटी, मेट्रो, अफोर्डेबल हाऊसिंग, एंटरटेनमेंट अरेना हे सर्व प्रोजेक्ट्स पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे. नवी मुंबई फक्त एक्सपांड होत नाहीये, ती इव्हॉल्व्ह होत आहे. एका अशा फ्युचरिस्टिक अर्बन पॉवर हाऊसमध्ये जी पुढच्या दशकात भारताची सर्वात मॉडर्न प्लांट ग्लोबल सिटी बनू शकते. आता प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या मते नवी मुंबई खरंच भारताची नेक्स्ट ग्लोबल सिटी बनेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रोजेक्टसाठी सर्वात जास्त एक्सायटेड आहात तेही लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रीमियम इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.